प्रश्न खूप सोपा आहे. यामध्ये आपल्याला काय करायचंय, गाडीचा वेग काढायचा आहे. तर लक्षात घ्या, समजा आता ही गाडी आणि इथून हा प्लॅटफॉर्म. आता आपल्या गाडीची लांबी किती आहे? 280 मीटर. आता ही जी रेल्वे आहे, ही रेल्वे ह्या प्लॅटफॉर्मला ओलांडतीये. म्हणजे काय, इथून ती पूर्णतः इकडे जाईल. किती सेकंड मध्ये जाईल? 50 सेकंड मध्ये जाईल. मग ती ज्यावेळेस इथून तिकडे जाईल त्यावेळेस ती समोर तर येईल, त्या प्लॅटफॉर्मच्या ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेस ती काय करेल, प्लॅटफॉर्मला प्लस स्वतःला पण ओलांडेल. म्हणून तिची स्वतःची 280 प्लस प्लॅटफॉर्मची पण ओलांडेल. आता प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे? ह्या गाडीच्या तिप्पट. तिप्पटचा अर्थ काय आहे? 3 पट. म्हणजे 280च्या 3 किती होतात? 3 0 8 3 24 3 2 6 7 8 म्हणजे 840. म्हणजे हा प्लॅटफॉर्म आहे 840 आणि गाडीची जी लांबी आहे 280. म्हणजे असं टोटल किती क्रॉस करेल ती? 1120 क्रॉस करेल. मग 1120 जर 50 सेकंड मध्ये क्रॉस करत असेल तर मग ती 3600 सेकंड मध्ये किती जातीये? तेच आपला तिचा वेग असेल. म्हणून इथे आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 1120 गुणिले 3600 भागिले 50. हा शून्याला हा शून्य कट, 5 ने याला भाग देऊ. 5 7 35, 1 उरला, 5 2 10. आता 72 आणि 112 याचा गुणाकार करून घेऊ. तो किती येणार? 80 64 येणार. हा उरलेला शून्य याच्यावर टेकून घेऊ. आता किती उत्तर आलं आपलं? हे मीटर मध्ये आलं. आपल्याला पहिलेच त्यांनी काय सांगितलं, किलोमीटर पर हवर. म्हणजे आपल्याला किलोमीटर मध्ये काढायचे. 80,640 ह्या मीटरला आपल्याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 ने भाग द्यावा लागेल. हा शून्याला हा शून्य कट. आता 100 ने एखाद्या संख्येला जेव्हा आपण भाग देतो तेव्हा याचे 2 शून्य असल्यामुळे जी संख्या असेल त्याचे 2 अंक सोडून शेवटच्या आपल्याला पॉइंट द्यावा लागतो. म्हणजे किती येईल ते? 80.64 किलोमीटर पर अवर हे आपलं इथं उत्तर असेल.